आदेश आदेश आदेश. जय श्री महाकाल. ओम कामाख्या निवासिनी श्री दश महाविद्या माताय नमो नमः. गुरुदेव दत्त. आता दुसरा जो रुद्राक्ष कवच आहे, हा रुद्राक्ष कवच आहे कार्तिकेय तांत्रिक रुद्राक्ष कवच. हा पण 21 दिवसाच्या अनुष्ठानाने सिद्ध झालेला आणि त्याचे पण जे पॅकिंग आहे ते पण अशीच आहे सेम. रुद्राक्ष माया वर्ल्डच्या साहाय्याने आपण हे रुद्राक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो आहे आणि त्याच पद्धतीने आपण चाललेलो आहे. तर त्याच्यामधून जे आतमध्ये असणार आहे त्या आतमध्ये अशा पद्धतीने तो रुद्राक्ष पॅक केलेला असणार आणि त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आपण दिलेली असणार आहे की जेणेकरून की त्याचे फायदे काय आहेत, त्याचे नियम काय आहेत. नियम तर काय नॉर्मलच आहे, पण फायदे किती आहे काय आहे हे पण दिलेलं आहे. हा पण रुद्राक्ष जो धारण करतो तो त्याच्यापुरतंच नाही, जेणेकरून की तो येणाऱ्या पिढ्यांसाठीही तो लागू होतो. म्हणजे जेणेकरून की आत्ता ज्या व्यक्तीने जरी तो धारण केलेला असेल पुढं चालून त्याची मुलंही तो म्हणजे जे रक्ताची जी नाती आहेत त्यांना तो लागू आहे. पुढं चालून तो त्याच्या मुलांना देऊ शकतो, पुढं चालून त्याच्या मुलांना देऊ शकतो. फक्त महिन्यातून एकदा त्याला पंचामृताने धुवून प्लेटमध्ये किंवा वाटेमध्ये तांदूळावरती तो ठेवून त्याच्यावरती बेलांच्या पानाने त्याला झाकणं गरजेचं असतं. आता हा कार्तिकेय तांत्रिक रुद्राक्ष काय कार्य करतो, जेणेकरून की समाजामध्ये कधी प्रत्येकजण मेहनत करत असतो, प्रत्येकजण शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा पारिवारिक ह्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापले 100% मेहनत करून द्यायचा प्रयत्न करतो. मग ती पत्नी असू शकतो, पती असू शकतो, लेकरं असू शकतात, शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थी असू शकतात किंवा समाजामध्ये मित्रपरिवारामध्ये जो मित्र असतो तो पण. परंतु पुढची लोक व्हॅल्युएशन देत नाही, म्हणजे पुढची लोक त्याला स्वीकार करत नाही. अशा लोकांसाठी पण एक वरदान आहे, जेणेकरून की तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर माणसाच्या आतमध्ये आकर्षण शक्ती ही जी असते ही ऑटोमॅटिक त्याची वाढायला लागते, जेणेकरून की बाकीचे लोक त्याच्याकडे जे आहे ते एक प्रकारे आकर्षित व्हायला सुरुवात होतात. आणि तो जर व्यक्ती एखाद्याला काय समजून सांगत असेल, पुढचे व्यक्ती हे त्याला त्याचे बोलणं जे असतं हे नीट ऐकतात. कार्तिक तांत्रिक रुद्राक्ष म्हणजे हा रुद्राक्ष कार्तिक देवतांच्या मंत्राने बनवलेला आहे. हा सामुखी रुद्राक्ष हा पण रुद्राक्ष आणि कार्तिक देवतांचा जो तांत्रिक मंत्र आहे त्याच्या अनुष्ठानाने दोन्ही शक्त्यांना एकत्र करून केलेली एक महाशक्ती आहे, जेणेकरून की साधारण व्यक्तींसाठी हा एक वरदान आहे, अमृतच आहे असं म्हणलं तरी चालेल. अशा गोष्टी सारखं कोणी बनवत नाही, त्याचे मुहूर्त असतात, हेही मुहूर्त असतात आणि त्या मुहूर्तांमध्येच ते बनवलं जातं. आई भगवतीच्या आशीर्वादाने दत्त महाराजांच्या आदेशाने ह्याही पद्धतीचा आपण रुद्राक्ष बनवलेला आहे. आणि त्याच्यामधून जे दृष्ट शक्त्यांपासून दृष्ट तंत्रक्रियांपासून घातापातापासून सदैव रक्षण होतं. कार्तिक देवता हे शिव महादेवाचे पुत्र जरी असले तर ते देवांचे सेनापती आहेत आणि त्यामुळे दैविक कृपा होण्यासाठी म्हणा किंवा आकर्षण वाढण्यासाठी लोकांना आपलं म्हणजे लोक आपल्याकडे आकर्षित म्हणा किंवा मुक्त वशीभूत होण्यासाठी धन झालं, सुख झालं, आरोग्य झालं ह्याच्या प्राप्तीसाठी हे जे रुद्राक्ष जे अभिमंत्र केलेला जो रुद्राक्ष कार्तिक तांत्रिक रुद्राक्ष कवच हे कार्य त्या रुद्राक्षामध्ये प्रमुख आहेत. जशा पद्धतीने लेकरं तर भरपूर असतात जीवनामध्ये, म्हणजे आपल्या अवतीभोवती लेकरं असतात, परंतु जी आई आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या लेकराला ज्यावेळेस ती गर्भामध्ये असतं तेव्हापासून ती त्याच्यावरती प्रेम करत असते आणि तो झाल्यानंतरही त्याच्यापेक्षा अधिक प्रेम वाढतं, कारण की ते नातं तिच्या पोटामध्ये असल्यापासूनचं ते नातं असतं. त्याच पद्धतीने हे तांत्रिक रुद्राक्ष जितक्या दिवस तुम्ही घालत राहाल किंवा ते कायमस्वरूपी घालत राहाल, त्याचं थोडंसं पावित्र्य पाळत जरी राहिलं तरी तो त्याचा असर म्हणजे जसं आपल्या एखादा एक दिवस भेटलेला मित्र आणि कायमस्वरूपी बरोबर असणारा मित्र ह्याच्यामध्ये भरपूर अंतर असतं. तशा पद्धतीने ज्यावेळेस हा रुद्राक्ष कायमस्वरूपी गळ्यामध्ये धारण असतो, आपल्या शरीराला हृदयापाशी स्पर्शित असतो, त्यावेळेस हळूहळू तो त्याचा चमत्कार दाखवायला सुरुवात करतो. दृष्ट शक्त्यांपासून दृष्ट तंत्रक्रियांपासून रक्षण करतो आणि जीवनामध्ये तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी हा कायमस्वरूपी सहायता करतो. मग ते पारिवारिक सुख भोगण्याचा असो किंवा संपत्ती जमा करण्याचा असो, हर कार्यामध्ये यश मिळवून देण्याचा असो, असे कार्य हे रुद्राक्ष धारण केल्यानंतर ह्याची जी चमत्कारिक शक्ती आहे ते तुम्हाला मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. परत आत्मविश्वास तो वाढवतोच, परंतु
पुढच्या धारणकर्त्याला ज्याच्या नावाने तो रुद्राक्ष इथून सिद्ध होऊन निघालेला आहे त्याच्यासाठी पूर्ण त्याचे जे जीवनामध्ये जे दुःखांचा नाश करून दरिद्रीचा नाश करून त्याला एक त्याला धनसंपत्ता किंवा ऐश्वर मिळवून द्यायचं कार्य हे करतो. आता ह्याच्यात हे तर झालं कार्तिक तांत्रिक रुद्राक्ष कवचचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया श्री ब्रह्मदेवता तांत्रिक रुद्राक्ष कवच. हे हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. ज्यांना कार्तिक तांत्रिक रुद्राक्ष घ्यायचा असेल स्वतःसाठी म्हणा किंवा आपल्या लेकरांसाठी म्हणा किंवा ज्या बहिणी आहेत त्यांना असं वाटत असं आपल्या परिवारामध्ये आपल्याला थोडासा त्रास होतो आहे, आपल्याला व्हॅल्युएशन आहे, त्यांनी घेऊ शकता. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. जय मा भगवती. आदेश.